महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। शालेय स्तरीय विज्ञान प्रदर्शन पंडित धर्मा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तसेच अभिनव बाल विकास मंदिर लखमापूर येथे शालेय स्तरीय विज्ञान प्रदर्शन मोठ्या उत्साहात पार पडले। विज्ञान प्रदर्शन कार्यक्रमासाठी मविप्र समाजाचे मालेगाव तालुका संचालक ॲडव्होकेट आर.के. बच्छाव अध्यक्षस्थानी होते। तसेच मविप्रचे चिटणीस दिलीप भाऊसाहेब दळवी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। कार्यक्रमाला शालेय समिती अध्यक्ष केवळदाजी दळवी, उच्च माध्यमिक अध्यक्ष अशोक पाटील, अभिनवचे अध्यक्ष सचिन बच्छाव, संस्थेचे सन्माननीय सभासद केंद्र प्रमुख देवरे सर, तालुका विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष बीडी हाळी सर, कार्यवाह काकाजी भामरे, जिल्हा प्रतिनिधी अरुण गरुड, अशोक सोनवणे आदी उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक पाटील एस.एम. यांनी केले तर विद्यार्थी शिक्षक यांनी मनोगत व्यक्त केले। दिलीप दळवी साहेब यांनी कार्यक्रमाला उद्देशून मार्गदर्शनपर भाषणात समाधान व्यक्त केले। कार्यक्रमाचे उद्घाटन आर.के. बच्छाव यांनी एअर बलून हवेत सोडून केले। तसेच अग्निबाणाचे प्रक्षेपण दिलीप दळवी यांनी केले। कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विज्ञान शिक्षक अविनाश कानडे, शंकर राजपूत, खैरनार आर.जे., एडी निकम, नितीन निकम, विनय पाटील, हिरे मॅडम, भामरे मॅडम आदींनी विशेष प्रयत्न केले। तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले। कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मुख्याध्यापक पाटील एस.एम., उपमुख्याध्यापक बी.वाय. सोनवणे, पर्यवेक्षक संजय चव्हाण सर यांनी मार्गदर्शन केले व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पाटील व्ही.वाय. व हिरे मॅडम यांनी केले। स्टेज सजावट कन्हैया डेकोरेशनचे संचालक कान्हू बच्छाव यांनी केले। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी डॉक्टर तुकाराम गवळी, मालेगाव। काही पर्यावरणाचे काही बाजू सांगतो। असं म्हणतात की जो कॉईन असतो त्याच्या दोन बाजू असतात, पण मला वाटतं काहींची एकच बाजू असते। कारण काही कॉईन जर आपण पाहिला की तो जेव्हा चिकपट असतो त्याच्या जी बारीक रेष असते ना ती एखादीच मिमीची असते, मिमीची असते आणि ती मिमी तो उलटा करायला कितीतरी टाईम लागतो। नमस्कार, माझे नाव पवार जनुष, मी आता 12वी विज्ञानची विद्यार्थिनी। आता या जगात खूप वाईट घटना घडतात। मालेगाव तालुक्यातील डोंगराळजवळ म्हणजेच एका लहानच्या मुलीवर 6.5 वर्षाची मुलगी, त्या मुलीला ती मुलगी आत्ताच वाचता लिहिण्याची शिकत होती। अश्विनी काळू ढेकले, मी इयत्ता 12वी शिकते। स्त्रीभ्रूण हत्या म्हणजे नवजात मुलींची जाणीवपूर्वक केलेली हत्या। कुटुंबातील मुलांच्या, पुरुषांच्या जन्माला प्राधान्य देऊन स्त्रियांच्या जन्मास नकार देतात व त्यांना गर्भाचा नष्ट करून टाकतात। आई वडील आपल्याला जन्म देतात, शाळा शिकवतात, जन्मापासून म्हणजे मोठे करतात, त्यांचे आपण उपकार जाणायला पाहिजे। आणि आज काळाची गरज म्हणजे तीच आहे। आयुष्य घालवले ज्यांच्यासाठी त्यांनी झकलले खरासाठी। धन्यवाद। My name is Ahilya Shankar. I am studying 12th science. My college name is Pandit Dharma Vidyalaya JR College Lakhmapur. In science exhibition, I have participated in science exhibition. My only topic name is donate blood to save life. Mother can be donate blood to her child. Donating. आज काय ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये ऑर्गॅनिक फार्मिंग केली खूप वाईट घटना घडता आहेत। तर मालेगाव तालुक्यातील डोंगराळ या गावात अशी घटना घडली आहे। लहानच्या छोट्या मुलीवर अन्याय झाला आहे, तिला न्याय मिळायला पाहिजे म्हणून आम्ही ही रांगोळी काढलेली आहे। यज्ञाला न्याय मिळालाच पाहिजे। आज आम्ही ही रांगोळी मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात एका लहान चिमुकल्या मुलीवरती अन्याय झालेला आहे, त्यासाठी आम्ही ही रांगोळी काढली पाहिजे। यज्ञ बाळाला न्याय मिळालाच पाहिजे।
वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा.